तो हे गाइस, तो आज का पहला वीडियो है और इस वीडियो में हम देखने वाले हैं मार्केट से लाने के बाद मछलियां क्यों मर जाती हैं। तो चलिए वीडियो की शुरुआत करते हैं। ये दो मेरे बाउल है और इस बाउल में देख सकते हैं दो बेटा फिश है। ये मैंने अलग अलग रखी है। अलग अलग रखने के वजह ये बेटा फिश एक साथ नहीं रह सकती क्योंकि वो फाइट करती है। तो मेरे पास दो मछलियां है, देख सकते हैं आप। इस दोनों का पानी मैं 1 महीने के बाद चेंज करता हूँ क्योंकि ये एक बाउल में एक ही रहती है। तो आपके पास ज्यादा मछलियां है तो आपका बड़ा टैंक होगा और उसमें गंदगी भी ज्यादा होगी। तो इसलिए हम आज इसका पानी चेंज करने वाले हैं 1 महीने के बाद। तो हम चलिए वीडियो की शुरुआत करते हैं। तो गाइस, वो पानी चेंज करने के बाद ये वाला सॉल्यूशन है एक्वाबिट्स का। तो ये हम पानी में ऐड करने वाले हैं क्योंकि वाटर चेंज करते वक्त हम बोरवेल का पानी इस्तेमाल करते हैं। तो बोरवेल के पानी में क्लोरीन ज़्यादा होता है, तो ये क्लोरीन रिमूवल का काम करती है और ये हमारे टैंक में एक अच्छा सा कलर भी लाती है वाटर का। तो ये मेरे पास दो मछलियाँ हैं, इनके लिए मैं रॉयल बेटास का फूड इस्तेमाल करता हूँ और ये दिन में 1 बार देता हूँ। आपकी मछलियों के हिसाब से आप फूड दे सकते हो। मेरे पास दो मछलियाँ हैं तो मैं इसके लिए दिन में 4 गोलियां देता हूँ इसमें से, और इसके लिए 4 देता हूँ। गाइस, तो अब हम ये बाहर लेकर जाते हैं और इसका पाणी चेंजिंग करने का प्रोसेस आप तो हे गाइस, तुम्ही बोरवेलचं पाणी आणलेलं आहे आणि त्यासोबत 2 मग घेतलेले आहेत आणि इथं मासे पण आणून ठेवलेले आहेत। ठीक आहे, आता हे बाउल मधलं पाणी आपण याच्यात पहिल्यांदा होता, कारण की फिशला एकदम डायरेक्ट दुसऱ्या पाण्यात टाकलं तर ती फिश मरण्याचे चान्सेस असू शकतात। तर पहिल्यांदा हाय ते पाणी ह्याच्यात जरा काढून घेऊन ह्याच्यात मी फिश सोडूया। तर मी आता पाणी होतं आहे ह्याच्यात पाणी जरा काढूया फिश सोडण्यासाठी। तर ह्याच्यात फिश सोडलेला आहे, तर हे साईड तो हे गाइस, आता सेम प्रोसेस ह्याच्यासोबत पण करू। ह्याच्यातलं पाणी ह्याच्यात ओतू आणि फिश ह्याच्यात सोडू। तर हे गाइस बघू शकता तुम्ही, हे दोन्ही पण मासे वेगवेगळे ठेवल्यामुळे त्यांचं ह्या पाण्याचं, बोरवेलच्या पाण्याचं आणि ह्या पाण्याचं सेम टेम्परेचर करूया। सेम तर हे गाइस, आता हे पाणी कॉन्स्टंट आहे, ह्याच्यात मासे ठेवलेले आहेत मकासोबत। तोपर्यंत आपण हे 2 बाउल घासून घेऊया। तो हे गाइस, आता आपण हे बाउल पूर्ण घासून घेऊया स्वच्छ। जर नाही घासला तर मग ह्याच्यात आणि बॅक्टेरिया राहून आणि हा असे घाण होणार। तर हे गाइस, आता हे आपण ग्रेव्हल्स आपल्या हातात कशी बसतील तशी धुवून घेऊया। तर हे गाइस, आता आपण हे बाउल धुतलेला आहे, ह्याच्यात एक ग्रेव्हल्स हळूहळू घालून घेऊ, नाहीतरी नाजूक असतात तर लगेच फुटतात। तर ह्याच्यात पाणी भरून घेतलेलं आहे। आता आपण एक लय वेळ झालं कॉन्सन्ट्रेशन पाणी एकसारखं होण्यासारखे ठेवलेले। आता हे गाइस, आपण हे मासे ह्याच्यात सोडून घेऊया। तर हे गाइस, आता आपण हे लिक्विड ह्याच्यामध्ये टाकूया। पाण्याला कलर पण येताना ह्याच्यातलं क्लोरीन रिमूव्ह पण होतं। तर पहिल्यांदा ह्याच्यात टाकून घेऊया आपण। एवढं बस आहे ह्याच्यासाठी। तर ह्याच्यात पण टाकून घेऊ। तर हे गाइस, तर यो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर भेटूया लवकरच पुन्हा नवीन व्हिडिओ।